राज्यात महानगरपालिकेच्या निवडणुकांचे बिगुल वाजले तसे राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे। आगामी महापालिका निवडणुकीत मुंबईत भाषिक राजकारणाचा मुद्दा महत्त्वाचा ठरत आहे। काल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी युतीची अधिकृत घोषणा केली। या घडामोडींमुळे दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांचा उत्साह ओसांडून वाहत आहे। तर या युतीमुळे भाजप शिवसेना पक्षाच्या नेत्यांनी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटावर जोरदार टीका केली। तर यावर शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या नेत्यांनी देखील टीकेला प्रत्युत्तर दिले आहे। भाजप नेते आशिष शेलार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या संभाव्य युतीवर तीव्र शब्दात टीका केली आहे। आशिष शेलार म्हणाले की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास आनंदच आहे, परंतु दोन राजकीय पक्ष एकत्र येत असल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत। मातोश्रीच्या माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय, विधान तुमचं होतं राज ठाकरेजी। तुम्ही म्हणाला होतात मातोश्रीच्या माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय, कोण आहे बडवे? आज तुम्हाला सवाल मराठी माणूस विचारतोय। हे बडवे आणि कारकून कोण होते आणि आता त्यांच्याशीच हात मिळवणी का, असा सवाल त्यांनी विचारला आहे। तर या टीकेला आमदार अंबादास दानवेंनी प्रत्युत्तर दिले आहे। अंबादास दानवेंनी शेलारांचा फोटो शेअर करत येऊन फक्त शिवसेनेवर मराठी माणसांवर भूकट ठेवलेले भाजपाचा रहमान डकेतची सद्यस्थिती असे कॅप्शन देत शेलारांवर जोरदार टीका केली आहे। तर दुसरीकडे संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जबरी टीका केली आहे। एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षाची मुलं सांभाळावीत। भारतीय जनता पक्ष त्यांची मुलं पळवणार आहे, स्वतःची मुलं नाहीत, त्यांचा पक्ष चोरीचा आहे, अशी जबरी टीका त्यांनी शिंदेंवर केली आहे। तर ठाकरेंमुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, नाहीतर तुम्हाला एक छोट्या भागाचे मुख्यमंत्री व्हावे लागले असते, असा टोला राऊतांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे। तर भाजपच्या टीकेला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पोस्ट शेअर करत, याद राखा उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे, मराठीचा अपमान केला तर नाही बटोगे तो भी पिटोगे, असं देशपांडेंनी म्हटलंय। तर मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर रंगलेला हा कलगीतुरा आगामी काळात राज्याच्या राजकारणात मोठ्या फेरबदलांची नांदी ठरणार असल्याचे दिसत आहे। या राजकीय घडामोडींनंतर दोन्ही गटांकडून होणाऱ्या आरोपांची धार पाहता प्रचारात भाषिक आणि अस्मितेचे मुद्दे अधिक तीव्र होणार हे नक्की।